आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। ईव्हीएम संदर्भातील याचिकेवर 10 एप्रिलला सुनावणी होणार। निवडणुका जवळ येत असल्याने सुनावणी लवकर होण्याची वकील कपिल सिब्बल यांची मागणी। ईव्हीएमद्वारे मत नोंदवलं गेलं की नाही याची पुष्टी होत नसल्याचा याचिकेमध्ये उल्लेख। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर आमचा दावा कायम, पण अंतिम निर्णय शिंदे फडणवीसांचा असेल, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। नारायण राणे यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांकडून स्वागत। एकीकडे नारायण राणे यांच्याकडून शक्ती प्रदर्शन तर दुसरीकडे उदय सामंत यांच्याकडून मतदारसंघावर दावा कायम। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नारायण राणे यांना उमेदवारी घोषित होण्याची शक्यता। भाजपकडून राणे यांच्या नावाची चर्चा। रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आम्हाला विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे असाच सामना हवा। महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा तिढा कायम असताना खासदार संजय राऊतांचं राणेंना आव्हान। किरण सामंत यांच्या ट्विटमुळे निर्माण झालेला गैरसमज दूर करा। किरण सामंतांनी माघारीचं ट्विट डिलीट केलंय। किरण सामंतांची समजूत काढली गेली आहे, मंत्री उदय सामंत यांची माहिती। काँग्रेसला वर्ध्यातून हद्दपार करण्याचं काम पवारांनी केलं। पवारांचे आभार, त्यांनी वर्ध्यामधून पंजा गायब केला। रामदास तडस यांच्या प्रचार सभेमध्ये फडणवीसांचा टोला। नाशिकचा उमेदवार मीच, इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारे मलाच तिकीट मिळणार, खासदार हेमंत गोडसेंचा दावा। उमेदवारी जाहीर नसताना गोडसे यांच्याकडून निवडणुकीच्या प्रचाराला ही सुरुवात। शिवसेनेची उर्वरित उमेदवारांची यादी आज येणार। शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांची माहिती। यवतमाळ वाशीमध्ये आमचा उमेदवार शेवटच्या दिवशी अर्ज भरणार। वरिष्ठांनी मला आदेश दिले तर मी देखील लोकसभा लढवणार, संजय राठोड यांची माहिती। यवतमाळ वाशीमधून उद्या शिवसेनेचा उमेदवार अर्ज भरेल। संजय राठोड यांची यवतमाळ वाशीमध्ये ताकद जास्त, तिकीट कुणाला मिळणार याकडे लक्ष। जळगावात भाजपला मोठा धक्का। भाजपचे खासदार उन्मेष पाटील आज ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। अगदी थोड्याच वेळात पक्षप्रवेश होणार। उन्मेष पाटील दुपारी ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। उन्मेष पाटील यांच्यामुळे जळगावात ठाकरे गट विजयाच्या दिशेने जाणार, खासदार संजय राऊतांची माहिती। भाजप खासदार उन्मेष पाटलांच्या जळगावातील संपर्क कार्यालयावरील भाजप पक्षाचं कमळ चिन्ह काढलं। उन्मेष पाटील काही वेळातच ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपनं ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलं। उठा उठा निवडणूक आली, ढोंगी हिंदुत्वाची चादर ओढण्याची वेळ आली, अशा शब्दांमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपनं ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलं। अमरावतीमध्ये नवनीत राणांनी काय काम केलं? राणा दहीहंडी आणि होळी सोडून कुठेच जात नाहीत, प्रहारच्या बच्चू कडू यांची टीका। एकनाथ शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न होऊ शकतो, राजकारण करा पण युतीमध्ये सोबत घेतलेल्यांसोबत घातपात नको, बच्चू कडूंचा भाजपवर हल्लाबोल। शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी आज जाहीर होणार। रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात येणार। नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेचा आज 5वा दिवस। दक्षिण नागपूर मतदारसंघामध्ये जनतेसोबत संवाद साधणार। शिवसंग्रामच्या ज्योती मेटे शरद पवारांच्या भेटीला। ज्योती मेटे बीड लोकसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक। वसंत मोरे 5 एप्रिलला वंचित बहुजन आघाडीमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार। अकोल्यातील प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी मोरे यांचा पक्षप्रवेश होणार। लोकसभेची निवडणूक पुणेकर लढणार आणि पुणेकरच जिंकणार। वसंत मोरेंनी डोकं शांत ठेवावं, रवींद्र धंगेकर यांचा वसंत मोरेंना सल्ला। वंचितकडून पुणे लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर वसंत मोरे यांचा प्रचार आजपासून सुरू होणार। मार्केट यार्ड परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत मोरे प्रचाराचा नारळ फोडणार।